सांगली आणि मिरजेमध्ये पाणी पातळी स्थिर असली तरी जिल्हा प्रशासनाकडून अजूनही सुरक्षेबाबत मॉक ड्रिल घेतलं जात आहे। आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगलीच्या सरकारी घाटापासून ते मिरजच्या अर्जुनवाड पुलापर्यंत नदीपात्रात सुरक्षा मॉक ड्रिल घेण्यात आलं। यामध्ये जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस आणि लष्कराचे जवान यांनी सहभाग घेतला होता। यावेळी लष्करी बोटीतून अधिकाऱ्यांनी कृष्णा वारणा नदीची पाहणी केली, तसेच पाणी कुठपर्यंत पसरलंय, किती वस्त्या बाधित होतात याची माहिती घेतली। सध्या पाण्याची पातळी स्थिर असल्याने कोणताही धोका नसल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं। तसेच धोका जरी नसला तरी सर्वांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी केलं। कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय, त्यामुळे हळूहळू पातळीत घट होईल असंही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं। सांगली जिल्ह्याच्या सर्व रहिवाशांना माझा नमस्कार। आज आता आपण पाहतोय मागील 2 दिवसापासून थोडा पाण्याच्या पातळी थोडा कमी होत चाललेले सांगलीला। सध्या तरी पूरचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेली आहे, तरी पण आम्ही सगळे लोक सतर्क आहे। तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सुद्धा सांगू इच्छितो, जर आता पाण्याच्या पातळी कमी होत चालला असलं तरी सर्व लोक सतर्क राहणे आवश्यक आहे। सर्वांनी सतर्क राहावा आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये अजून काही पूरची परिस्थिती निर्माण झाली असेल त्याच्यातला सामना करण्यासाठी सुद्धा आत्ता पण आपण एक मॉक ड्रिल घेतो आहे आम्ही सोबत। कालसुद्धा ग्रामीण भागामध्ये सातत्याने आमच्या मॉक ड्रिल्स आणि वैद्यकीय शिबिरच्या वैद्यकीच्या चमूसोबत तपासणी पण सुरू आहे। मी सर्व नागरिकांना नम्रपणे विनंती करू इच्छितो, आत्ता थोडा पुराचा धोका कमी झाला असला तरी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे। कुठलाही अवावरती विश्वास ठेवू नये, फक्त प्रशासनाकडनं येणारा माहितीवरच तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवण्यात यावा आणि सर्वांनी आपला काळजी घ्यावा। आणि जिथे थोडा पाणीचा कमी झालेली आहे तिथे थोडं येणाऱ्या दिवसामध्ये थोडा डास आणि बाकीचे जे वेक्टर बॉर्न्स डिसीजेस येण्याची शक्यता आहे, सर्वांनी सतर्क राहावा आणि पिण्याचं पाणी गरम करून थंड करून प्यावा आणि तुम्हाला कुठलाही अडचण आली तर नजदीकच्या वैद्यकीय केंद्रामध्ये आपण मदतीसाठी करावा। आता कोयनाचं पाणी तरी कॉन्स्टंट आहे, 30,000 क्युसेक्सवरही आहे। आता अजून त्यांनी वाढलेले नाही। आता वारणामध्ये सुद्धा पूर्वी 16,000 होता, आत्ता त्यांनी 12,000पर्यंत केलेले आहे। तो एकंदरीत बघितलं गेलं तर थोडा विसर्ग पण कमी आहे, पाऊस पण कमी आहे आणि प्रत्येक ठिकाणी पाणीच्या पातळीसुद्धा आपण कमी होत चाललं। परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आता पूर्ण धोकापासून आपण पूर्ण बाहेर पडलो म्हणून। तर सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। तो सर्वांनी सतर्क राहावा आणि आमच्या सूचनाचं पालन करावं। थँक्यू, नमस्ते।